बऱ्यापैकी शॉपिंग झाली आमची. मजा आली शॉपिंग करून. 806चं जेवण आहे तुझं, फक्त ताट. अजून एक लेहंगा बघण्यासाठी जागा उतरण्यासाठी. आता आम्ही बरोबर गाडीच्या इथे आलोय. येस, फक्त गाडी तिथे असली पाहिजे. पण ताट छोटा वाटत नाही ना. मोठं काय परत. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. लग्नासाठी ना काहीच महिने बाकी आहेत. साखरपुड्यासाठी तर हार्डली असे 2-3 आठवडे बाकी आहेत. 2-3 आठवडे पण कमीच, 2च आठवडे बाकी आहेत. आणि त्यामुळे ना असे आम्हाला खूप घाई करायची. आमची पितृपक्षामुळे असं म्हणतात, पितृपक्षामध्ये काही खरेदी करायची नसते, त्याच्यामुळे आमची खरेदी बऱ्यापैकी राहिली. आणि आता पितृपक्ष संपल्यानंतर आम्हाला असं फास्ट सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. काहीच जास्त टाइम नाहीये. म्हणून मी आले पुण्यात. कालच आले, आज शॉपिंग करून उद्या रात्रीच्या बसने जाईन असं करणार आहे. त्याच्यामुळे आज 2 दिवसांचा व्लॉग आहे, तर तुम्ही बघा कसा होतोय. तो ऍक्च्युली खूप कमी वेळामध्ये खूप जास्त शॉपिंग करायचे, खूप जास्त ठिकाणी फिरायचंय. आणि अशी शॉपिंग आहे नाही की तुम्ही एका दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आवडेल आणि तुम्ही घ्याल, असं नाही होणार. त्यामुळे खूप ठिकाणी फिरावं लागेल. मी खूप सारं सनस्क्रीन थोपलंय लिटरली तोंडावर. तर पहिल्यांदा डीमार्टला जाते. डीमार्टला काही मसाले वगैरे जे काही लग्नासाठी लागतील ना, म्हणजे लग्नाला आमच्या इथे घरी जेवण वगैरे असणार आहे, सो त्यासाठी लागणारे डिस्काउंटमध्ये वगैरे काही असेल. कारण दापोलीच्या रेटपेक्षा इथला रेट बऱ्यापैकी कमी असतो, म्हणून ते पहिल्यांदा घेणार आहे. आणि नंतर मी तुम्हाला हळूहळू सांगेन की कशा प्रकारे मी शॉपिंग करते, ते कुठे जाते ते. कारण ही सगळी शॉपिंग हे पुण्यामध्येच होणार नाही, थोडी शॉपिंग मुंबईला पण होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा ब्लॉग पूर्णपणे बघत राहा. आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज करा. कारण खूप सारे लग्नाचे कॉन्टेंट ह्या चॅनलवरती आता येत राहणार आहेत. आणि जर कोणी आता लग्न करणार असेल तर तुम्हाला पण हेल्प होईल की मी कुठून शॉपिंग आणि काय शॉपिंग करते आणि काय शॉपिंग करायची असते, ह्यासाठी तुम्हाला खूप हेल्प होईल. त्यामुळे सबस्क्राईब करा. सो मी पोहोचले डीमार्टला. तोंड का असं करतेस? आम्ही दोघीजणी आहेत. दोघीजणी आज शॉपिंग करणार आज, आणि उद्या हिचंच तोंड मला बघत राहायचंय. मग जा घरी. अबे साले. नाही, काल म्हणून तर म्हणत होते की काल नको व्हिडिओ कॉल करूस मला, पण तुला मस्ती मम्मीला बघायची होती मला. पण मम्मीला बघितलीस का? जास्त मलाच बघितलीस. तूच घरात आहेस, ती फोन उचलतेस. ए, तू मला फोन केलास? मग तेच तूच आहेस, ती फोन उचलतेस, बाकी कोणी उचलत नसतं. गाईज, आम्ही इथे दोघीजणी आलोय खरं, पण आम्हाला प्रत्येक वेळेस मम्मी पप्पांना फोन करावा लागतोय. कारण काय नक्की घ्यायचं एक्झॅक्ट आणि कोणतं घ्यायचं. आता बदाम घ्यायचं असेल तर बदामामध्ये नुसते बदाम घेऊ की सगळं मिक्स घेऊ असं ते कळत नाही. त्याच्यामुळे परत फोन करते मम्मीला आणि पप्पांना चहा पावडर वगैरे यासाठी फोन केलेला, कारण पप्पा सगळी शॉपिंग करतात त्याच्यामुळे. तिला सांगितलं एक आणि बघते एक, कधीचं टाइमपास नुसतं चाललाय तिचा. काही म्हणजे केळवणासाठी तिने हा ताट काढलंय आणि ह्याचं कॉस्ट, केळवण महाग पडणार आहे. आमचं घरचं केळवण 399ला एक ताट. अरे प्लस 75 75 टू टाइम्स 75 75 79 79 79 79. आणि हा ग्लास कितीचा आहे? 99. 806चं जेवण आहे तुझं, फक्त ताट. आणि जेवण येणार आहे ते वेगळं येणार आहे. काय रे घ्यायचंय आता? मम्मीला विचार, मम्मीला फोन कर. मम्मी म्हणाले पाहिजे नको, ताट आहेत घरी. असंच चांगलं वाटेल ना केळवणाला, घरच्या केळवणाला ताट तुझं त्याच्याभोवती ते आपण डेकोरेटिव्ह बघितलं ते. पण ताट छोटा वाटत नाही ना? मोठं काय परत जेवण बढिया था गुरु. मम्मीला फोन. पकवान आला तो काय देव आहे? अरे पंचपक्वान्न करतात सगळे, 5 गोड पदार्थ करतात त्याच्यामध्ये. करू आपण 5 गोड पदार्थ, तेव्हा दुसऱ्या वाटत ठेव. मग अजून ह्यातल्या घेऊ वाटा. तू नंतर घेऊन ये. मग मी घेऊन येते. मग विचारून ठेव मम्मीला. मग आता हे एवढं घेऊ का? किती रुपये होतात? 800. गाईज, मम्मीकडून ग्रीन फ्लॅग मिळालाय. आणि तन्या, ही वाटी चेंज कर. हां, मम्मीकडून ग्रीन फ्लॅग मिळाला आणि मम्मी रेडी झाले. घ्या, तुम्ही घ्या. हे पापड बनवायचे. पापडासाठी आमच्याकडे पापड बनवतात आणि तांदूळ वगैरे निवडतात, असं खूप काय असतं. त्याच्यामुळे पापडासाठी उडीद.
यार 2 किलोच पाहिजे, ती 3 किलो पर्यंत गेलीस तू. आमची शॉपिंग खूप झाली, खूप जास्त झाली. माझे पाय दुखायला लागले आताच. तुझे पण ना? म्हणजे मग मीच एकटी म्हातारी नाही झाले, ती जड झाले. कशी होती वाकडे तिकडे वाकडे तिकडे. काय घ्यायचं आता? गप घरी जाऊ, बस झाला आता. आता फक्त मसाले घ्यायचे. तिची मम्मी आता बोलली की मसाले घ्यायचेत एक्स्ट्राचे. चलो खाली जाऊ आता. चल एल घेऊ घे. की डबल एल की डबल एक्स जास्त होईल. एल घेऊ. मोठे शेलर. $7,000ची जबरदस्त शॉपिंग झाली. मस्त आहे आभाळ. आभाळ मस्त आहे ना. आभाळाची माया. Later that same evening. 4 वाजले असतील आम्हाला यायला आणि तिथून येऊन मग आम्ही जेवलो आणि आता लगेच निघालोय 5 वाजता भोरीआळीत. तिथे आम्हाला एक डेकोरेशनचं सामान घेता येईल, त्या रिलेटेड भोरीआळीमध्ये काम आहे. आणि जर एंगेजमेंट रिलेटेड जी थाळी वगैरे जी असेल ना, ती म्हणजे रिंग्स वगैरे ठेवण्यासाठी जर तिथे मिळत असेल चांगली, तर मग तिकडून घेण्याचा प्लॅन आहे. ना तर मग काय मुंबई आहेच. चलो सो. चाप पडला माझ्या, कुठे गेलाय कोणाच ठाऊक, पण चाप पडलाय. चहा प्यायला आलो इथे पहिलं, कारण चहा प्यायल्याशिवाय आमची अशी सुस्ती उडणार नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा चहा घेतो. इथे जवळच मैत्रीचा चहा म्हणून फेमस आहे आणि आम्ही ह्याच्या अगोदर ट्राय केलेलं होतं. खूप छान आहे चहा इथला. हेच भोरीआळीला आम्ही आलोय. आम्ही गाडी मागे पार्क केले आणि आता आम्ही पुढे चालत जाणार आहोत. जितके शक्य होईल तितकं आम्ही मार्केट हे एक्सप्लोअर करणार आहोत. किती रुपये? 4,000. 4,000 रुपये आहे फ्लावर प्लांट. नाहीच त्या माळा घ्यायचा प्रयत्न चालू आहे आमचा कमी पैशामध्ये, पण इथे बार्गेन करत नाही आहेत. बस बार्गेनिंग इज नॉट अलाउड हिअर. बाकी सगळं चांगलं आहे. हां यातले 5 यातले 5 आणि त्यातले 3 घेतले. चालेल, पण ते देतील काय? देईल ना. विचारायला पाहिजे. त्यातले 3 नाही, त्यातले 5. पण तो कलर आणि हा येलो कलर आणि दुसरा तो येलो कलर डार्क वेगवेगळा आहे. येलो म्हणते ऑरेंज कलर. ऑरेंज तिकडचं ऑरेंज. हां चालेल चालेल, बोलूया आपण त्याला. बऱ्यापैकी शॉपिंग झाली आमची. मजा आली शॉपिंग करून. पैसे पण गेले भरपूर. पण तुम्हाला जर माझी शॉपिंग बघायची असेल ना, तर तुम्ही मला सांगा बघायची असेल तर. हिला ना ह्या अशा घ्यायच्या आहेत, कारण माझं केळवणाला सजवायला ताट, आणि त्यासाठी मी खूप शोधल्या. मला ज्वेलरी घ्यायची खूप लहर आले. ज्वेलरी बघतोय आता इथे, नाहीतर दादरचं कीर्तिकर मार्केट. गाईज आमची ना खरेदी झाली आणि तर मेन टास्क आहे आमचा की आम्ही गाडी शोधायचं कसं. पण आम्ही व्हिडिओ काढलेला होता, त्याच्यामुळे गाडी शोधायला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण बघू. आम्ही ना इथे ठीक कोल्ड कॉफी प्यायला आलोय, कारण आम्हाला खूप प्रचंड तहान लागले आणि खूप दमलोय आम्ही ना. तुझी अवस्था काय झाली? सकाळपासून
सकाळपासून आम्ही नॉनस्टॉप फिरतोय आणि सेम आता उद्या पण तेच करायचंय. हे मागे खूप ना ते उसाचा रस बनवतात तर त्याच्यामुळे तो आवाज आहे, सॉरी हा. हो मॅपने बरोबर दाखवलं आणि आता आम्ही बरोबर गाडीच्या इथे आलोय. येस, फक्त गाडी तिथे असली पाहिजे. होय गाडी तिथे असली पाहिजे. नाही मी सगळं हँडल लॉक वगैरे करून घेतलं. हा बरं वाटलं. खूप सामान आहे आमच्या हातात, खूप जास्त सामान आहे आणि अक्षरशः पायाला लागते मला चालता चालता. पुढे 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 गाडी. बट येस येस मी आली येस. आता आम्ही घरी जाणार. हो आता मी तुम्हाला घरी घरी जाणार. आता उद्याच भेटू मे बी, कारण आता अजून जेवण वगैरे बनवण्यापासून आहे. हां राईस भात लावा, म्हणजे फक्त भात लावायचं आहे. भात आमटी आहे दुपारचीच. जात मध्ये हां ओके. सो मला मी उद्याच भेटेन. उद्या सकाळी लवकर उठून पहिल्यांदा आम्हाला शॉपिंगला बाहेर पडावं लागेल, कारण जेवढं दुपार होईल ना तेवढं इकडे ट्रॅफिक फार होतं आणि इवन दुकानांमध्ये पण एवढे माणसं कुठून येतात ना तेच कळत नाही. खूप पब्लिक होतं. त्याच्यामुळे आता आम्ही सगळे लवकर उठून मार्केटला जाऊ. सो तुम्हाला मी उद्याच भेटते. नेक्स्ट मॉर्निंग. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. हा आहे सेकंड दिवस आणि आम्ही चाललोय आता साडी शॉपिंगला स्पेशली. गाईज आम्ही मुळचंदला जातोय आता. आम्ही गाडी पार्क केली, आम्हाला जागा पण मिळाली आणि आता आम्ही मुळचंदला जातोय. बघू साड्या कशा छान छान मिळतात त्या. ते मागे मस्त वाटतं ना ट्रक. मस्त शॉपिंग झाले. आता मी ना ते स्टिचला जातोय. वरती आहे ना इथे थोडंसं टेलर म्हणजे स्टिचिंगचं काम थोडंसं आहे, त्याच्यामुळे ते करायला आम्ही आता इथे आलोय. आणि ते केलं की मग अजून एक लेहंगा बघण्यासाठी जाणार तण्यासाठी. लेट्स सी. स्टिचिंगचं काम झालं आमचं आणि आता आम्ही परत तण्यासाठी छानपैकी लेहंगा बघायला जातोय पुन्हा मुळचंदला. गाईज आम्ही तुळशीबाग एक्सप्लोर करतोय. थोडं मुळचंदमध्ये आम्ही सामान ठेवलंय आणि आता तुळशीबाग एक्सप्लोर करतोय. हिने तिच्यासाठी एक चप्पल चॉईस केले. दाखव का, छान आहेत, सॉफ्ट आहेत. हा कलर वेगळा वाटतो, घातलेला आहे कोणी कलर नाही. दुसरी दे पेटी पॅक, वॉश करून दे. नाही पेटी पॅक दे. पुण्यात राहून पोरगी शिकली हो. बार्गेनिंग कसं करायचं, अगोदर लाजायची. बार्गेन करते, व्यवस्थित करते. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. आज पण खूप जास्त शॉपिंग झाली ग. लाईक खूप पैसे गेल्यासारखे वाटले. आज जास्त पैसे गेल्यासारखे वाटले. निघणार नाही ना त्याचं. दमला माझा जीव, लिटरली दमला. ऑलरेडी 1 ग्रॅम ज्वेलरी. इथं नको, तिकडे पण होतं एक 1 ग्रॅम ज्वेलरी. बांगड्यांच्या मध्ये घालायचं ना. आणि कशी मोठी बांगडी असते ना तशी पाहिजे. म्हणजे मध्ये मोठी चुडा चुडा आणि बाजूला ह्या अशा. ही वरती राहील, इथे हिरवी बांगडी, मध्ये बांगडी, हिरवी बांगडी, सोन्याची बांगडी. असं ही मध्ये नाही, मागे राहील. नाही, मध्ये जरा वेगळा हवा. मध्ये असा ब्रॉड हवा, असा मोठा. ह्याच्यामध्येच असं ब्रॉड छोटं छोटं तरी करून घ्यावं लागेल. सांगा मला कसं वाटतं. मी थांबले. लग्नाची शॉपिंग ऑडिबल आहे.
चांगलं वाटतंय ना असं. येस, होत नाही म्हणून माझ्या हाताला लागलं. हे बघा रेड रेड झालंय. चांगलं आहे. आज खाऊन निघालो ना आपण. हां येस. आईच हे बघा थोडंसं